नमस्कार. आज महाराष्ट्र दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आमचे कर्नल धोत्रे साहेब, साहित्यिक, माफ करा सगळ्यांची नावं म्हणजे पहिल्यांदाच भेटतो. आपले माजी उपमहापौर आहेत, आमचे विशाल काळाभोर आहेत, दत्ता भाऊ आहेत, चिंटू भाऊ आहेत आणि उपस्थित समोर बसलेले माझ्या वडार समाजांची सर्व लोक. खरं तर आजचा दिवस फार खास आहे, कारण आपण जर बघितलं आज ज्या ठिकाणी आपण आज कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमाचं स्थळ आपल्याला ज्यांना माहीत नसेल, जी नवीन मुलं असतील त्यांना नसेल माहिती, पण ह्या दोन खाणी ज्या आहेत ह्या वडार समाजाच्या हातनं या खाणींमध्ये कष्ट करून, घाम गाळून, रक्त सांडून या पिंपरी चिंचवडच्या उभारणीमध्ये ज्या समाजाचा फार मोठा वाटा आहे असा आपला वडार समाज. आणि त्या वडार समाजाच्या शिल्पाला अभिवादन करण्यासाठीचा आजचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये योगायोग म्हणजे आज बुद्ध पौर्णिमाही आहे, महाराष्ट्र दिनही आहे, मराठी भाषा दिनही आहे. बराच वेळ झाला, आपण सकाळी 10 वाजल्यापासून आता मला वाटतं 12:30 होत आलेले आहेत. बराच वेळ आपण उन्हामध्ये थांबलेला आहात. हा कार्यक्रम खरं तर दरवर्षी होतो. मला चांगलं आठवतो, माझी आई या ठिकाणी महापौर असताना आपण हा पुतळा बसवला आणि पुतळ्याला बसवल्यानंतर वडार शिल्पाची मागणी झाली, कारण ह्या भागामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ह्या समाजाने जे कष्ट करून दगड फोडून, आता तर JCP आलेत, आपली मुलं आता आपल्याला दुसरीकडे वळवायची आहेत, शिक्षकांकडे वळवायची आहेत. आता JCP आल्यामुळे आपली कामं फार कमी झालेली आहेत, पण आता आपण आपलं ते काम पूर्वपार चालत आलेलं होतं, पण आता आपल्याला दुसरीकडे वळायचे, आपण शिक्षणाकडे वळायचे. पण आपण पूर्वी काय करत होतो, आपला समाज काय करत होता ह्याची आठवण म्हणून ते वडार शिल्प माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, मला वाटतं बरेच लोक असतील त्यावेळेस, जगदीश शेट्टी आणि माझ्या आई आणि बाबासाहेब होते, त्यांच्या प्रयत्नातनं हा एक शिल्प उभा राहिला आणि ह्या ठिकाणी आपण दरवर्षी अभिवादन करायला येत असतो. मी जास्त काय बोलणार नाही, कारण आता बराच वेळ झालेला आहे, उन्हामध्ये बरेच लोक थांबलेले आहेत. मी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, बुद्ध पौर्णिमेच्या आणि मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्या हातून जशी पूर्वपार समाजाची सेवा घडत आली त्याचप्रमाणे आपल्या समाजाकडून समाजाची सेवा घडत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.